एक सुंदर असा अभंग आहे. दिसे ते तू पाहे परी ओळख दृष्ट्यासी वळोनी, असे ते सत्यत्वे सहज सुखमय वृत्ती त्यजुनी. दिसे भासे सारे तुझवरती तू न दिससी, तुला तू लक्षाया सहज समजानेच असशी. परमार्थाचं जे सार आहे ते सार ह्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की आपण जन्माला आल्यापासून आपले जे डोळे उघडले ते सतत पाहतच असतो ना. पाहण्याची प्रक्रिया आपल्याकडे पुन्हा 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 चालू असते. म्हणून पाहणं हे आपलं सतत चालू आहे. पण हे पाहत असताना आपल्याला जे दिसतं त्याच्यामध्ये आपण गुंतून जातो. आपला जो प्रपंच म्हणतो ना आपण, जो प्रपंच आहे सर्वसार माणूस जे करतो त्याचा प्रपंचच जास्त असतो. प्रपंच जास्त असतं म्हणजे दृश्यामध्ये आपली नेहमी गुंतत असतो. किंबहुना दृश्यामध्ये गुंतल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. नुसतं गपचूप एका जागी बसा म्हटलं तर बसायला जमत नाही. चोबू होत ना, काय करूया आता, कुठे जाऊया आता, काय बघूया, असं होतं ना सतत. तुम्हाला म्हटलं एका जागी गपचूप बसा तर तुम्हाला म्हटलं 2 तास बसा किंवा 3 तास बसा, बसाल का कोण? नाही जमत. का नाही जमत? काहीतरी आपल्याला पाहायचंय, काहीतरी करायचंय. एक तर नुसतं बसून काय करूया असं वाटतं. 3 तास कोण बसणार? बरं देवाचं नाव घेत बसा म्हटलं तरी ते जमणार आहे का? नाही जमत. का नाही जमत? बरं 3 तास पिक्चर बघूया म्हटलं ते जमतं का? ते जमतं. का जमतं? कारण ते सतत पाहायचं असतं म्हणून. पिक्चर बघताना तुम्हाला डोळ्यासमोर काहीतरी वेगळं 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 काहीतरी पाहताना आणि त्या दृश्यामध्ये इतके आपण रममाण होतो की तिथे हसले की आपण हसतो, तिथे रडले की आपण रडतो. होतं ना सगळं. म्हणजे सर्वसाधारण माणसाचं जे पाहणं आहे हे पाहणं सतत जे जे दिसतं त्यात गुंतत जाणं एवढंच त्याचं हे काम असतं. त्या गुंतलं की तिथे तिथून झालं, संपलं की पण दुसऱ्याच कशात गुंतायचं. म्हणजे गुंतत 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 जाणं हा असा प्रकार आहे. परमार्थामध्ये हे पाहणं वेगळ्या पद्धतीने सांगितलं की जे दिसतं ते तू पहा. दिसे ते तू पाहे पण तरी सांग परी ओळख दृष्ट्यासी ओळखणे, की जो दृष्टा आहे त्याला ओळख. दृष्टा कोण? दृष्टा म्हणजे काय? पाहणारा. पण इथे दृष्टा म्हणजे स्वरूप. जिथे दिसतं तिथे स्वरूप आहे हे पहा. असं मी काय म्हणतोय की आता आपण समुद्रकिनारी गेलो, समुद्र छानसा दिसतोय किंवा तिथे सूर्यास्त होतोय तो दिसतोय, हे सगळं आपण पाहतो, आपल्याला बरं वाटतं पाहता. पण हे पाहत असताना हे दृश्य कोणामुळे आहे? कळलं ना? हे दृश्य म्हणजे सूर्य किंवा सूर्यास्त किंवा तिथे रंग छटा किंवा तिथे असणारा तो समुद्र, त्याच्यात येणारी सुंदर असा वारा, हे सगळं पाहण्यात आपण गुंतो. पण हे कशामुळे आहे इथे आपलं लक्ष नसतं. मूळ काय? म्हणून विविधतेने सतत जेव्हा आपण सतत प्रत्येक दृश्य पाहत असतो त्या दृश्य जे आहे त्या दृश्याच्या ठिकाणी किंवा ते जे दृश्य म्हणजे काय ते रूप, त्या रूपाचं स्वरूप काय हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून एका जिथे पाहता ते जे स्वरूप आहे तेही दृष्टाच. ज्याच्यातून जे हे रूप निर्माण झालं ते दृष्टा. आपण म्हणून जे पाहणारे आहोत, आता आपल्याकडनं आपण पाहतो म्हणजे आपण दृष्टा असं म्हणतो ना. पण आपण दृष्टा म्हणजे आपण कोण हेही ओळखता आलं पाहिजे. दोन्ही बाजून पाहताना सतत ओळख काय असली पाहिजे? दृष्टा कोण? दृष्टा म्हणजे इथे मूळ काय? आता दृष्ट पाहण्याच्या अपेक्षेत
दृष्टा, दृष्टी आणि दर्शन अशा 3 गोष्टी असतात. आपण जे पाहतो त्याला दृश्य म्हटलं, आणि पाहणारा म्हणजे दृष्टा, आणि दृष्टा आणि दृश्य ह्याला जोडणारा जो ब्रिज आहे म्हणजे पाहणं. म्हणजे समोर एखादी वस्तू आहे, पण तुम्ही त्या वस्तू पाहिलीच नाही तर ती तुम्हाला दिसत नाही. मग इथे 2 वस्तू आहेत, दृष्टा पण आहे आणि दृश्य पण आहे, पण एकमेकाशी कनेक्ट कधी होतं? पाहिल्यानंतर होतं ना. तशा 3 गोष्टी, दृष्टा, दृश्य आणि दर्शन अशा 3 गोष्टी आहेत. पण हे दर्शन घेत असताना आपलं सतत लक्ष असतं ते विविधतेने, जी रूपाची विविधता आहे, ते रूपाचा रंग आहे, गुण आहेत, म्हणजे त्या रूपाच्या अपेक्षेत आपण नुसतं पाहतो आणि त्या पाहण्यातून नुसतं थांबत नाही. त्या पाहण्यातून आपल्याला कधी आनंद होतो, त्याच पाहण्यातून आपल्याला कधी राग येतो, त्याच पाहण्यातून आपल्याला कधी द्वेष मत्सर येतो. म्हणजे हे आपल्याकडे जसे विकार प्रकट होत असतात. पाहणं म्हणजे केवळ पाहत नाही आपण, पाहण्यातून आपल्याकडे निरनिराळे विचार किंवा निरनिराळे विकार निर्माण होत असतात. म्हणून सर्वसाधारण माणसाचं पाहणं हे विकाराच्या अधिष्ठानावर असतं. म्हणजे तो चांगले विकार असू शकतात किंवा वाईट विकार येऊ शकतात. म्हणजे प्रेरणा चांगल्या आणि विकार वाईट अशा जेव्हा आपण पाहतो की आनंद होत असेल तर काय वाईट नाही, चांगलं आहे. पण तेच एखाद्या गोष्ट पाहून आपल्याला आतून वाईट विचार येत असतील किंवा आतून आपल्याला राग, लोभ, मोह, द्वेष असं काही निर्माण होत असेल तर ते वाईट. म्हणून पाहण्यातून विकार निर्माण होतात. तुम्ही एखाद्या शांत स्थिर आहात, शांत आहात, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, पण त्याच वेळेला समोर एखादा साप उभा राहिला तर काय होतं? तुम्ही पाहिलं लगेच भीतीची प्रेरणा निर्माण होते की नाही, लगेच भीती येते. किंवा एखादं कीटक समोर दिसला की लगेच आपल्याला किळस येते. मग बघा, प्रत्येक पाहण्यामध्ये आपल्याकडे विकार निर्माण होत असतात किंवा विचार निर्माण होतात. नुसतं पाहत नाही आपण, पण पाहण्यातून आपण आपल्या भावनेतून पाहतो. आपण जे पाहतो ते दिसतं असं जे म्हणतो ना, की ते दिसतं ते आपण पाहतो असं म्हणतो, पण खरं म्हणजे आपण आपल्या भावनेतून पाहत असतो. अगोदर आपल्याकडे भावना असतात एखाद्या वस्तूबद्दल, विषयाबद्दल, आणि त्याच्यातून आपण सगळ्या गोष्टी पाहतो. म्हणजे जसं तसं पाहत नाही. इथे जसंच्या तसं पहा, जे दिसतं ते तसं तसं पाहता आलं पाहिजे. आणि ते पाहण्यातून जे दृश्य दिसलेलं आहे ते नेमकं मुळात काय आहे? तर ते स्वरूप आहे. म्हणजे त्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो की ही चैतन्य शक्ती आहे. कळलं? म्हणून इथे एका वाक्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या की दिसे ते तू पाहे, परिवळख दृष्टासी वळोनी. की ह्या दृष्ट्याला तू ओळखलंस, जिथे जे पाहिलंस की तिथे ओळख ठेवलीस की हे चैतन्य शक्ती आहे, ही आहे ती ईश्वरी शक्ती. आता बऱ्याच वेळेला काही कीटक पाहिलं की किळस येते, काही आलं तर वेगवेगळ्या भावना, तो एक भाग असतो. पण आपलं जास्त पाहणं कुठे असतं? कुठे असतं जास्त पाहणं? समोर पाहणं. समोर कुठे पाहतो? कोणाकडे पाहता तुम्ही जास्त? माणसांकडे पाहता. दिवसभर काय जास्त बघता? काय कीटक बिटक बघत बसता? माणसांच बघता ना. कधीतरी एखादा कीटक दिसतो, कधीतरी एखादी गोष्ट दिसते, आणि त्या माणसांना पाहून हा ईश्वरी शक्ती आहे असं कधी वाटलं मला? तिथे एक तर तो चांगला आहे तर भला म्हणाल, नाही तर तो जर काहीतरी चुकलं माकलं असेल तर तो असाच आहे तसाच आहे, तो असा का तसा करतोय, हाच विचार असतो आपला. लक्षात घ्या की इथे आपल्या मनामध्ये ज्या निर्णय भावना निर्माण होतात माणसांकडे पाहून, तर माणसाने माणसाला पाहणं, त्या भावना कशा चांगल्या निर्माण झाल्या पाहिजेत की नाही, पण त्या चांगल्या होण्याची गॅरंटी देता येत नाही. क्वचित चांगल्या, अधिक वेळाला तर काहीतरी आपल्याला त्या माणसाचं काही चुकलं की बरोबर ह्या रंगाने सगळा विचार असतो. म्हणून दिसे ते तू पाहे, परी ओळख दृष्ट्यासी वळणे. की ते हे जे रूप आहे, हे नेमकं रूप आहे म्हणजे नेमकं काय आहे? हा विचार नाही आहे तिथे, ती दृष्टी नाही आहे.
म्हणून प्रपंच आणि परमार्थ यामध्ये फक्त फरक काय आहे? एका दृष्टीचा फरक आहे ना. एखादा माणूस जे पाहतो आणि एखादा संत जे पाहतो त्याच्यामध्ये फरक आहे. दोघांना एकच माणूस दिसतो, पण सर्वसाधारण माणसाला त्या माणसातले दोष काय, हे काय, ते काय ते दिसतील, आणि दुसरा जो माणूस आला त्यातले गुण काय हे दिसतील. पाहण्याचा फरक आहे फक्त. आणि म्हणून आपल्याला आपलं पाहणं सुधारता आलं पाहिजे. ज्याला पाहणं सुधारता आलं त्याचा परमार्थ सुधारला. म्हणून दिसे ते तू पाहे परिवळख दृष्ट्यासी वळोनी. मग काय सांगितलंय? असे ते सत्यत्वे सहज सुखमय वृत्ती त्यजुनी. की जे आहे ते असे दिसे ते तू पाहे वळख दृष्ट्यासी वळोनी, असे ते सत्यत्वे सहज सुखमय. की जे पाहता तिथे ते सत्यत्व आहे. सत्यत्व म्हणजे सातत्याने आहे, सतत आहे. कसं आहे? सहज सुखमय. पण जिथे जिथे पाहाल तिथे 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 आनंदमयच व्हायब्रेशन्स आहेत. आता सहज सुख म्हणजे काय? आपल्याला आपण पाहण्यातून काय व्हायब्रेशन निर्माण होतात त्याच्यावर सगळं पाहणं म्हणतो ना आपण. पण जे आहे ते आनंद स्वरूपच आहे. आनंद स्वरूपातून सगळं ब्रह्मांड निर्माण झालं, आनंद स्वरूपातून सगळं विश्व निर्माण झालं, आनंद स्वरूपातून सगळं प्राणीमात्र निर्माण झाले. म्हणजे आपण दुसऱ्या अंगाने सांगतो आहे ती ईश्वरी शक्ती आहे. हे सहज सुखमय आहे. म्हणजे तुम्हाला कुठेही पाहिलं तरी खरं म्हणजे सहज सुख किंवा सुखमय वृत्ती आली, निर्माण झाली पाहिजे, किंवा आनंद झाला पाहिजे. की कोणालाही पाहिजे. बघा, आपला आवडीचा माणूस बऱ्याच दिवसांनी आपल्याला पटकन दिसला, काय होतं? आनंद होतो. मित्र बघा, लहानपणीचा मित्र दिसला, बऱ्याच दिवसांनी दिसला की आवडतो. जरी लहानपणी भांडलो असो तरी तर बरं वाटतं ना बघायला. की इथे सहज आनंद आहे. आता हा पाहण्यातून आनंद आहे किंवा भावनेतून आनंद आहे? भावनेतून आनंद आहे, कारण आपल्याला त्याच्याशी मैत्री आहे म्हणून. तोच एखादा भांडखोर कोण मित्र असेल किंवा ज्याची मारामारी केली, सगळं केलंय, काय काय पैसे दिलेत, घेतलेत, पळून गेलेला आहे, सगळं आहे, आणि तोच दिसला तर राग तरी येतो किंवा दुःख तरी होतं, असं होतं ना. म्हणजे आपण आपल्या भावनेतून पाहत असतो. पण पाहायचं कसं आहे? जे आहे ते एक तर म्हणून माणसाने माणसाकडे पाहायचं, असं जे आपण म्हणतो. तर आहे ती ईश्वरी शक्ती आहे हे पाहतात. म्हणजे सहज सुखमय वृत्ती त्यजुनी. वृत्ती त्यजुनी म्हणजे ज्या तुमच्या भावना आहेत. वृत्ती कशाला म्हणतात? वृत्ती कशाला म्हणाले? मागच्या मी सांगितलंय. वृत्ती म्हणजे काय? वृत्ती म्हणजे काय? वृत्ती कशाला म्हणतात? विचारांचं स्फुरण. आणि कोण सांगेल वृत्ती म्हणजे काय? आठवतं मी सांगितलंय मागच्या वेळेला. मी अमुक आहे ही वृत्ती आहे आपली. स्वतःच्या ठिकाणी आपल्या स्वतःबद्दलच्या ओळखीचं स्फुरण आहे मी, असं जे आपण म्हणतो ना, मी हे स्फुरण आहे. हे मी हे स्फुरण आहे, म्हणजे मी अमुक आहे हे स्फुरण आहे, ही मुळात आहे वृत्ती. म्हणजे मी ही वृत्ती आहे. मग हीच वृत्ती असल्यामुळे मला काहीतरी करा असं वाटतं, तेव्हा त्याला म्हणतात प्रवृत्ती. ही प्रवृत्ती ही मुळात आहे प्रकृती. प्रकृती म्हणजे नैसर्गिक. मी आहे तर मी आहे म्हटल्यानंतर मला काहीतरी करावं असं वाटतं, ही सतत प्रवृत्ती असते, ती आहे प्रकृती. ही सुसंस्काराने वागली तर त्याला म्हणतात संस्कृती. आणि तीच प्रकृती चुकीच्या अंगाने वागली त्याला म्हणतात विकृती. कळलं? म्हणजे वृत्ती ही प्रवृत्ती अंगाने प्रकट होते, आणि ही प्रवृत्ती संस्कृती असते किंवा विकृती असते. म्हणून ही वृत्तीच तेज, म्हणजे मुळालाच हात घातला. मुळाला का हात घातला? की जो मी अमुक आहे हा जो सतत आपल्याकडे भाव येतो, ते मी म्हणणारं कोण आहे हेच लक्षात घेता आलं पाहिजे. आणि हे लक्षात घ्यायचं म्हणजे मी म्हणणारी सुद्धा ईश्वरी
शक्ती. तर सोप्या भाषेत सांगायचं ईश्वरी शक्ती आहे. तसं जर ज्ञानपूर्वक सांगायचं ते स्वरूप आहे. कारण आता हा जो भाग आहे ना तो व्यवस्थित समजला ना की आपल्याला परमार्थ म्हणजे नेमकं काय, की आपण पाहतो ते असं का पाहायचं, असा जर बराच प्रश्न पडतो. म्हणून सहज सुखमय वृत्ती, तुमची वृत्ती जर मी अमुक आहे ही वृत्ती जर बाजूला झाली तर पाहणं सुधारतं. सतत आपल्याला आपण अमुक आहोत हे सतत स्मरण आहे आणि त्या स्मरणातून आपलं सगळं पाहणं, म्हणजे त्या स्मरणातून म्हणजे मला अनुकूल असलेली माणसं आणि मला प्रतिकूल असलेली माणसं हे पाहतो आपण. पाहणं कसं आहे आपलं, मला आवडणारी माणसं, मला न आवडणारी माणसं, मला अनुकूल असलेली, प्रतिकूल असलेली, मित्र, शत्रू, ह्या अशा अंगाने आपलं पाहणं सतत असतं ना. ते कशाच्या अधिष्ठान असतं, मी अमुक आहे. म्हणून ही मी अमुक आहे ही जी वृत्ती आहे तिचा त्याग करता आला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या भाषेत म्हणायचं तर मीपणा सोडला पाहिजे, मीपणा सोडून पाहायचं. वृत्ती तजोजी म्हणजे मी अमुक आहे हा मीपणा आपल्याला सोडता आला आणि त्याच्यातून जर आपण पाहायला लागलो तर आपल्याला सगळे चांगले वाटायला लागतात. आपण एखाद्या प्रत्येक माणसाबद्दल काहीतरी मनामध्ये काही गोष्टी पकडलेल्या असतात की हा माणूस म्हणजे असा, तो माणूस म्हणजे तसं एक फ्रेम तयार केलेली असते आणि ती आपल्या अंतर्मनात बसवलेली असते. तो माणूस दिसला की आपल्याला त्या पद्धतीने आपल्या भावना निर्माण होतात. म्हणून एकच फ्रेम बसवा, काय आहे ती ईश्वरी शक्ती आहे. आपलं सगळं पाहणं सुधारेल. म्हणून जसं पाहतात तसं दिसेल. आता उलट ईश्वरी शक्ती आहे हे म्हणून पाहायला लागला तर तुम्हाला ईश्वर दिसेल. कळलं की नाही. म्हणून हा ईश्वरच आहे हे कशावरून असा प्रश्न पडतो ना. म्हणून परमेश्वर म्हणजे नेमकं काय हे पुन्हा पुन्हा आपण सांगतो की परमेश्वर जर कळला तर आपलं वागणं, आपलं बोलणं सगळं काही खरं सुधारेल. म्हणजे परमेश्वर खऱ्या अर्थाने आकळला तर, कळला म्हणजे शब्दाने नुसता करून उपयोग नाही, तो आत्मसात झाला पाहिजे. आत्मसात झाला म्हणजे ही शक्ती आहे. परमेश्वर म्हणजे काय, थोडक्यात अनंत स्वरूप शक्ती. अनंत स्वरूपची ही जी चैतन्य शक्ती म्हणा की शक्ती म्हणतो म्हणजे शक्ती आपल्याला लक्षात येते. आणि ही अनंत स्वरूप शक्तीमध्ये अनंत रूपाने ही शक्ती स्फुरली. हे विश्व म्हणजे काय, विश्व म्हणजे जसं पाण्यामध्ये गरम पाणी व्हायला लागले जशी बुडबुडे येतात तसं ह्या अनंत स्वरूप शक्तीमध्ये जी स्फुरण निर्माण झाली ते प्रत्येक स्फुरण म्हणजे एक एक रूप. म्हणजे अगदी ब्रह्मांडाकडे पाहिलं तर ग्रह तारे आले, आकाशगंगा आल्या, सूर्य आला, सगळं जे काय काय आहे ते अनेक हे ग्रह तारे वगैरे किती अनंत पटीने आहेत. की आताच आजच कालचं न्यूज आहे परत की आणखीन आपल्यासारखे 7-8 ग्रह आहेत की तिथे पण काहीतरी अशी माणसांसारखी काहीतरी वस्ती आहे असा अंदाज आहे. आजच्याच न्यूजमध्ये आहे. हे सतत ऑब्झर्व चाललंय. म्हणजे मुद्दाम आपण संदेश पाठवू ह्या जगात आणखीन कोण आहे का म्हणून बघाल तिथूनही पटकन येईल म्हणून. पण ते इतक्या लांबवर आहेत की त्याला आपण प्रकाश वर्ष म्हणतो. म्हणजे जर 40 प्रकाश वर्ष दूर असेल तर 40 वर्षापूर्वी निघालेला किरण तुम्हाला आज दिसेल. लक्षात घ्या. अवकाशामध्ये जेव्हा आपण हे ग्रह तारे पाहतो तर आपल्याला वाटतं आपण पाहिलं झालं, असं नाहीये. तिथून आलेला किरण तुमच्यापर्यंत जेव्हा येतो तेव्हा पण त्या किरणालाही तुमच्यापर्यंत यायला 40 वर्ष लागतात. तर 40 वर्षापूर्वी तो जसा आहे तो दिसतो. 40 वर्षात तिथे बदल तर ऑलरेडी झालेला आहे परत, पण तो किरण पण दुसरा येईपर्यंत आणखी 40 वर्ष पुढे गेलं. कळलं मी काय म्हणतोय. म्हणजे हे सगळं जेव्हा तुम्ही पाहायला लागता की ब्रह्मांड केवढं अजब आहे, साधी गोष्ट नाहीये. कारण त्यालाही व्यापून असलेली जी शक्ती आहे त्यालाच आपण चैतन्य शक्ती म्हणतो. म्हणजे आणि ही चैतन्य शक्ती ग्रह तारे रूपाने प्रगट आहे. अगदी सर्व प्राणी मात्र, वनस्पती आणि माणसं सर्व रूपाने ही एकच शक्ती प्रगट आहे. म्हणून रूपाच्या अपेक्षेत तिला ईश्वरी शक्ती म्हणतो आपण आणि अनंताच्या अपेक्षेत त्यालाच परमेश्वरी शक्ती म्हणतो. कळलं. म्हणजे हीच शक्ती प्रत्येक रूपाने प्रगट आहे. तिच्याशिवाय दुसरं काही जगात नाही. ही पहिलं पक्क आपल्या मेंदूमध्ये घट्ट केलं पाहिजे. काय
म्हणजे मेंदूचा स्क्रू टाईट केला पाहिजे ना, म्हणतो ना आपण की याचा स्क्रू ढिला आहे, ढिलाच म्हणतो. पण इथे आपल्या मेंदूमध्ये इतकं फिट झालं पाहिजे की जे जे दिसतं ते ईश्वरी शक्तीच आहे. ती व्यक्ती चांगली वागेल, वाईट वागेल, बरोबर बोलेल, चुकीचं करेल, सगळं काही असेल तर ती मुळात कोण आहे? ईश्वरी शक्ती आहे. आणि हे जेव्हा आपल्याला सतत लक्षात येईल त्यावेळेला, म्हणून ती व्यक्तीकडे जसं पाहत तसं मी म्हणून कोण आहे? मी म्हणणारी सुद्धा ईश्वरी शक्ती. हे जर व्यवस्थित समजलं तर त्याचा परमार्थ सिद्ध झाला म्हणून समजा. परमार्थ सिद्ध व्हायचं म्हणजे खूप काही तपश्चर्या करायची आहे का? नाही. आपल्या ठिकाणी ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत आपल्या पाहण्याच्या आणि वागण्याच्या, त्याच बाजूला झाल्या पाहिजेत. आपल्या कन्सेप्ट कशा आहेत? आपल्या देहभावातून आपण पाहतो आणि देहभावातून अनुकूल प्रतिकूल ह्या गंगानेच गुंतत जातो. इथे हा देहभाव बाजूला करता आला म्हणून वृत्ती तजुनी म्हणाले. कारण जर ती बाजूला झाली तर जे आहे ते सुंदरच आहे, जे आहे ते सुखमयच आहे, आनंदमयच आहे, तिथे काही हे नाहीये. म्हणून पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. आणि ही पाहण्याची दृष्टी कशी पाहिजे? आपण दृष्टा दृश्य गगन याहुनी नसावे वेगळे भान, या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे, या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, सच्चिदानंद हरिदर्शन घडे नित्य. म्हणजे सतत तुम्हाला हरीचं दर्शन घडेल. कोणत्या हरीचं? जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्याचं. म्हणजे काय? इथे परत इथे तेच सांगितलं, आपण दृष्ट म्हणजे दृष्ट म्हणजे काय? आपण पाहणारे आहोत. आणि दृश्य आहे ते गगन आहे. गगन म्हणजे इथे लक्षात ठेवा, गगन म्हणजे जे दिसतं त्याला गगन म्हटलंय. पण हे गगन काय? तेही तेच आहे, जे मी आणि ते, त्यात काही फरक नाही, एकातूनच दोन्ही निर्माण झालेले आहेत. आपण दृष्टा दृश्य गगन याहुनी नसावे वेगळे भान. इथे पण कवीने हे सांगितलं. इथे वेगळं काय असं नाही. पाहणारा आणि दृश्य, दृष्टा आणि दृश्य हे प्रथम लक्षात घ्यायचं. पण पाहणारा कोण आहे? तो अत्यंत सूक्ष्म आहे. आपण दृष्टा दृश्य गगन या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूप आहे. म्हणजे आपण म्हणजे ही जाणीव रूप आहे. म्हणजे ही ज्याला आपण जाणीव म्हणजे जाणणारी शक्ती. आपण जे पाहतो, ऐकतो, बोलतो हे जाणणं चालू आहे ना, ही जाणणारी जी शक्ती आहे ही शक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म का? कारण त्या शक्तीला पाहता येत नाही. त्या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे, या जाणीवे माझी मन होता सोहम भावेल. म्हणजे हे जे ह्या जाणीवे म्हणजे ह्या जाणीवेशी तुमचा भाव कसा असला पाहिजे? सोहम. सोहम म्हणजे ते अनंत स्वरूप जे आहे ते तेच आहे. म्हणजे मी म्हणणारी ती शक्ती ती कोणाची आहे? त्या अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे. आणि समोर जे पाहतात ते सुद्धा अनंत स्वरूपाचं स्फुरणच आहे. आलं लक्षात? म्हणून या गगनावनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे, या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन. लीन झालं पाहिजे. सोहम भाव म्हणजे सोहम. सो म्हणजे जे आहे, म्हणजे मी म्हणतो, हम म्हणजे आहे, म्हणजे मी म्हणून आहे, ते कोण आहे? ती ईश्वरी शक्ती आहे. सोहम. त्या गगनावनी सूक्ष्म आपण जाणीवे रूपे, ह्या जाणीवे माझी मन होता सोहम भावेलीन, सच्चिदानंद हरी सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य. जर तुम्हाला सतत श्रीहरीचं दर्शन घडायचं तर असं पाहता आलं पाहिजे. आपण ते पाहत नाही आणि परत आम्हाला देव दिसला पाहिजे म्हणतो. म्हणून पाहणं सुधारलं पाहिजे. पाहणं सुधारलं की परमार्थ सिद्ध होतो. लक्षात घ्या. म्हणून सतत ते लक्षात आलं पाहिजे. म्हणून परत इथे पहिल्या अभंगाकडे आलो तर आपल्याला काय ते म्हणतात, असे ते सत्यत्वे सहज सुखमय वृत्ती त्यजुनी दिसे भासे सारे तुझवरती तू न दिसती. इथे त्यांनी स्पष्ट केलं की हे तू कोण आहेस? की तुझ्यात म्हणजे तू म्हणजे ते स्वरूप की ही ईश्वरी शक्ती आहे. ही ईश्वरी शक्ती दिसत नाही. दिसे भासे सारे म्हणजे दिसतंय, भासतंय, जे जे आहे कळतंय. दिसे भासे सारे तुझवरती, तुझ्यावर आहे ते. म्हणजे त्या स्वरूपावर सगळं आधारलेलं आहे. काय स्वरूप ह्या अधिष्ठान आणि ते सगळं त्याच्यातून हे प्रगट झालेलं आहे.
म्हणून दिसे भासे सारे तुझ वरती तू न दिससी, तू तिथे दिसणार नाहीस. म्हणून तू आपल्याला आपण म्हणून ईश्वरी शक्ती दिसते का डोळ्याला, की पंचज्ञानेंद्रियाला कळते, कळण्याच्या पलीकडे. पंचज्ञानेंद्रियाच्या अंगाने ही ईश्वरी शक्ती कळण्याच्या पलीकडे. का कळण्याच्या पलीकडे? कारण त्या शक्तीला वेगळेपणाने पाहता येत नाही. रूपाच्या अपेक्षेत पाहता येतं, पण नुसतं पहा म्हटलं तर नुसतं पाहता येणार नाही. म्हणून दिसे भासे सारे तुझ वरती तू न दिससी, तुला तू लक्षाया सहज समजानेच असशी. मग तुला तू लक्ष्या म्हणजे इथे हा जो पाहणारा आहे, ह्या पाहणाऱ्याला लक्षात कसं घ्यायचं, की ज्याला ते दिसतं ते तू आहेस, तुला जे दिसतं ते तूच आहेस. काय म्हणतो लक्षात आलं? की मी म्हणणारी आहे ती ईश्वरी शक्ती आहे. सोप्या भाषेत समोर जे दिसतं ती सुद्धा ईश्वरी शक्तीच आहे. पण दोन्ही जर ईश्वरी शक्ती म्हणजे एकाच स्वरूपातून निर्माण झालेली दोन स्फुरण आहेत. मग एकाची दोन स्फुरण आहेत, एकाच्याच ठिकाणी दोन प्रकार झालेली रूप आहेत. पण ही जी दोन्ही रूप आहेत ते रूपाच्या अपेक्षेत वेगळी आहेत. पण रूपाचं जर बाजू वरचं रूप पण गेलं तर काय उरेल? ते स्वरूपच आहे. म्हणजे एकाच मातीमधून जर घोडा बनवला, एकाच मातीमधून गाढव बनवलं, एकाच मातीमधून माणूस बनवला, सगळे वेगवेगळे रूप, पण सगळी परत एकत्र गेली तर काय होईल? माती आहे. कळलं ना? म्हणजे घोडा बनवला म्हणून मातीचे गुण तिकडे जाणार का? घोडा बनव, घोड्यासारखा धावणार आहे का तो? नाही, तो तसाच राहणार नाही. की माणूस बनवणार म्हणून माणूसासारखा तो वेगळा का तो घोड्यावर जाऊन बसणार आहे का स्वतःहून? नाही, तो माती आहे, मातीच आहे. तशी ही सगळी जे विश्वामध्ये जी रूप आहेत ही रूप एकाच स्वरूपातून निर्माण झालेली असल्यामुळे तिथे जे पाहणं आहे ना ते समत्वाचं असतं. म्हणजे समत्वाने पहा असं म्हणतात ना, की ते दृष्टी जी असते ती सम झाली पाहिजे. की प्रत्येक माणसाकडे पाहताना ती ईश्वरी शक्तीच आहे ह्या भावामध्ये आपण पाहायला लागलो. म्हणजे प्रथम मग अभ्यास करायचा, पाहणं सुधारायचं. आपल्याला अभ्यास करायचा म्हणजे साधना करतो आपण म्हणतो. साधना केली म्हणजे काय होतं? एका जागी ती अनुभव घ्यायचा की जी आहे, जिथे निवांतपणा साधता येतो. या साधनेतून जेव्हा निवांतपणा साधता येतो ते निवांतपणा का साधता येतो? की त्या स्वरूपाची अनुभूती त्या क्षणी साधकाला येते म्हणून तो निवांत होतो. पण तो अनुभव आल्यानंतर पुन्हा तो देहावर म्हणजे व्यवहार करायला येतो, त्यावेळेला काय करतो? तो परत विसरतो. इथे जो अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवातून परत आपण डोळे उघडे करून जेव्हा सर्वांकडे पाहतो, त्या सर्वांकडे पाहताना सुद्धा आपली दृष्टी कशी असली पाहिजे? ईश्वरी शक्तीला. म्हणून सहज समजानेच अशी, ते सहज समजून घेता आलं पाहिजे. साधनेत अनुभव घ्यायचा आणि व्यवहार करताना त्या अनुभवाच्या अधिष्ठानावर समजून घ्यायचं. हे समजून जे आपण घेतो ना त्यावेळेला आपल्याला सगळेजण कडे पाहताना ईश्वरी शक्तीच आहे, ईश्वरी शक्ती आहे हा भाव होतो. आणि त्याच्यातून आपल्याला समत्वाने आपण पाहतो. म्हणून पाहणं कसं असलं पाहिजे? समत्वाने, समतेने पहा. समतेने पहा म्हणजे सर्वच ईश्वरी शक्ती आहे. आपण हे विसरतो आणि रूपाच्या अपेक्षेत गुण अवगुण ह्याच्याच चर्चेत गुंततो. लक्षात घ्या. म्हणजे पाहणं आपलं बिघडतं कुठे? पाहणं इथे बिघडतं. आता एखादा माणूस वेडावाकडा वागतोय, कळलं तुम्हाला, म्हणून तुमच्या मनामध्ये भावना वेडावाकडा यायलाच नको. आपल्या मनामध्ये जर वेडावाकड्या भावना येतात तेव्हा आपली अधोगती होते. कारण मी म्हणणारी ईश्वरी शक्ती आहे हे आपण विसरतो, तेव्हा वेडावाकड्या भावना येतात. आता साधी गोष्ट आहे, तुम्हाला कोणतरी राजाचं एकदम राज्य दिलं, मोठं साम्राज्य दिलं तुम्हाला मिळालं. तर साम्राज्याचे तुम्ही प्रमुख झालात. आता प्रमुख झाल्यानंतर तुमचं पाहणं कसं असेल? सगळ्यांकडे पाहताना तुम्ही साम्राज्याच्या सत्ताधारी आहात त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांकडे पाहायला लागता. कारण तिकडे भाव आला की तुमच्यामुळे तुमच्या हातातले साम्राज्य तुमच्या पद्धतीने तुम्ही करता. तसं तुम्ही ईश्वरच आहात हा जर भाव धरता आला तर आपण भाव धरतच नाही. थोडा वेळ बरं वाटतं ईश्वर आहे म्हटलं, पण नंतर विसरतो. मी अमुक आहे तिथेच आपला सरळ परत वागणं होतं. आपल्याला हे सतत बदलायचं आहे. आपल्याला बदलायचं म्हणजे काय? आपल्याकडचं हे पाहणं आहे ना, हे पाहणं असं पाहता आलं की मी म्हणणारी ही ईश्वरी शक्ती आहे
आणि समोर जी दिसते ती सुद्धा ईश्वरी शक्तीच आहे. आता तुला कळलं, समोरच्याला कळलं नाही, तो वागायचं कोणी चांगलं? आपण चांगलं वागणार. समोरचा वागत नाही, आम्ही कशाला वागू असा आपण विचार करतो ना. आता समोरचा वेडा आहे म्हणून तू काय वेडा आहेस? नाही, समोरची पण ईश्वरी शक्ती आहे, त्याला कळत नाही एवढंच. तुला थोडंसं कळतंय एवढंच, थोडंसं म्हटलं, जास्त नाही कळत. जास्त कळलं तर काय हरकत नाही. थोडा वेळ आपण तेवढ्यापुरती पाहतो आणि विसरतो. म्हणजे पाहणं आणि विसरणं, म्हणजे विसरातून पाहतो तेव्हा गोंधळ होतो. जेव्हा आठवातून पाहायला लागतो तेव्हा पाहणं सुधारतं. म्हणजे तुम्ही अगदी घट्ट धरून ठेवता, आहे ती कोण आहे? ईश्वरी शक्ती. समोर दिसते ती कोण आहे? ईश्वरी शक्ती. हे पुन्हा 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 जेव्हा आपण स्मरण करतो ना, तेव्हा ते असतं ते ईश्वर स्मरण. प्रत्येकाने ईश्वर स्मरण केलं पाहिजे. संत सांगतात ना, ईश्वराच्या स्मरणातून जीवन जगतं. पण ईश्वराच्या स्मरणातून जीवन जगताना कसं जगायचं? की स्वतःकडे पाहताना सुद्धा ती ईश्वरी शक्ती आहे आणि समोर जे जे दिसतं ती सुद्धा ईश्वरी शक्तीच आहे. हे इतकं घट्ट करून घेता आलं पाहिजे. कारण आता हे घट्ट होत नाही. का नाही होत? आता सांग, तुम्ही सांगा हो हो का, बरोबर आहे ईश्वरी. आता परत थोडा नाही बघा, कोणी चिमटा काढला मागून तर काय होईल? ईश्वर वगैरे आधी पहिलं बाजूला, पहिलं ते कानाखाली अतिशय जर तामसी असलं कानाखाली घालणार तर डोळे बडबडेल माणूस. काय चिमटी काढतात असं होईल ना? का नाही होत असं? अंतर्मनात मुरलेलं नाहीये. म्हणून ही जी निर्मिती आहे, आता मानवी देहाच्या अपेक्षेत असलेली निर्मिती आहे, ती कशी आहे? मुळात जे स्फुरण आहे ना, ते नेणीव स्वरूप स्फुरण आहे. म्हणजे ते नेणीव शक्ती म्हणतात त्याला, ते अंतर्मन आहे. ही नेणीव शक्ती जेव्हा देहाशी संबंधित होते, म्हणजे देहातल्या मेंदूशी संबंधित होते ना, तेव्हा ती जाणीवपूर्वक जाणते. आणि जाणीवपूर्वक जाणायला लागली की त्या शक्तीकडे ती एक वेगळी शक्ती येते की त्याच्यातून ती स्वतःला सुधारू शकते. म्हणजे बहिर्मन म्हणजे जाणीवपूर्वक जाणणारं मन म्हणजे कोणतं? बहिर्मन. आता तुम्ही जे ऐकता ते कशातून ऐकतात? जाणीवपूर्वक जाणणाऱ्या मनाच्या द्वारे ऐकता. जाणीवपूर्वक जाणण्याच्या मनाच्या द्वारे ऐकताना बुद्धीचा वापर असल्यामुळे योग्य अयोग्य कळतं, सार असार कळतं, आपलं बरोबर कळलं. पण अंतर्मनाचा स्वभाव असो, त्याचा जसा पॅटर्न आहे तो पॅटर्न ते सोडायला मागत नाही. किती जरी सांगितलं. त्यामुळे ऐकलं पण ते अंतर्मन स्वीकारत नाही, कारण त्याला सवय नाही. म्हणजे एखादा अंध माणूस असेल तर अंध माणसाला चालायचं कसं? तो काठी घेऊन चालणार ना, त्याला दिसत नाही काही, पण तो रस्ता काठीच्या आधाराने पाहत 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 जाणार बरोबर. त्याच्या स्टेप बीप कशा मोजायच्या विजायच्या त्याला ते बरोबर माहिती असतं, त्याप्रमाणे तो करणार, त्यापर्यंत बरोबर त्या रस्त्याला जातो. तिथे मध्ये खड्डा आहे की मध्ये कुत्रा आला, त्याला काही माहीत नाही, काहीच कळत नाही, त्याची सवय काय, त्याच पद्धतीने जाणार. तसं अंतर्मन हे एकदा त्याचा पॅटर्न तयार झाला की त्याचप्रमाणे वागतं. हा पॅटर्न बदलायला खूप वेळ लागतो. आज आपल्याकडे जो मीपणा आहे तो अंतर्मनात आहे, म्हणून तो बहिर्मनात आला. मुळात अंतर्मनामध्ये विसर आहे आपल्या स्वतःच्या स्वरूपाबद्दल, की आपण नेमके कोण आहोत याबद्दल जो विसर आहे, त्या विसरातून आपण सगळं जीवन जगत असतो. आपला पॅटर्नच तो म्हणजे विसर आहे. म्हणजे ते आठव काय, मी अमुक आहे, मी अमुक आहे म्हटल्यानंतर देहाच्या अपेक्षेत आपली प्रत्येकाची स्वतःला पण ओळख आणि इतरांना पण आपण देहाच्या अपेक्षेत ओळखतो. तिथे आपण असं ओळखत नाही की कुठचंही काही दिसलं तर ती ईश्वरी शक्तीच आहे असं कळतं का? नाही कळत. आपल्या मनामध्ये एकमेकाबद्दलच्या वेगळ्या वेगळ्या भावना ज्या येतात त्या देहा भावामुळे येत असतात. जर तिथे स्वरूप भाव असेल की चैतन्य भाव असेल तर तुम्हाला सगळ्या तुमच्या भावना वेगळ्याच तयार होतात. लक्षात घ्या, हे आपल्या भावनाच येतात, त्याचा काय अर्थ आपल्याकडे हा देहभाव इतका अंतर्मनात घट्ट बसलेला असतो. तो अंतर्मधली जी गाठ आहे म्हणून त्याला काय म्हटलंय, चितजड ग्रंथी म्हटलंय ना, की ही चितजड ग्रंथी झालेली आहे. ते म्हणजे तो पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्या पॅटर्न प्रमाणे आपण किती जरी वरून ऐकलं की तेवढ्याप्रती हो म्हणतो आणि सवयीनुसार परत तसेच वागतो. मग सवयीनुसार परत आपल्याला जर चांगलंच वागायला पाहिजे तर पॅटर्न आपल्याला सुधारायचं आहे.
आणि पॅटर्न सुधारण्यासाठी आपल्या ठिकाणी जाणीवपूर्वक सतत चिंतन करावं लागतं, सतत त्या मनाला सांगत राहावं लागतं, सतत त्या स्मरणातून वळण्यासाठी मुद्दाम बैमानाने त्याप्रमाणे जबरदस्ती वागावं लागतं. आणि ते करता 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 हळूहळू तो पॅटर्न सुधारतो. लक्षात घ्या. म्हणून परमार्थामध्ये अंतर्मन महत्वाचं आहे. का? अंतर्मनाचा पॅटर्न जर सुधारला तर सगळं जीवन सुधारतं. म्हणून अंतर्मनाचा पॅटर्न सुधारला. म्हणून हे पटकन ऐकलं आणि होतं का? नाही होत. कारण अंतर्मनाचा पॅटर्न आपला तसा आहे. अंतर्मनाच्या पॅटर्न मध्ये आपण काही गोष्टी अशा इतक्या घट्ट पकडल्या आहेत की त्या सोड म्हणता सोडता येत नाही. पण त्यासाठी म्हणून अट्टहासाने ह्या गोष्टी कराव्या लागतात. अट्टहास पाहिजे, त्यासाठी अभ्यास पाहिजे, आपोआप होणार नाही. म्हणून एका बाजूनी साधना जे आपण करतो तिथे ती ईश्वरी शक्ती आहे त्याचा अनुभव घ्यायचा असतो, कल्पना नको. वस्तुस्थिती काय ही जर अनुभवायची असेल तर तिथे साधनेची आवश्यकता. का? कारण ही जी वस्तू आहे, वस्तू म्हणजे ही जी ज्याला आपण ईश्वरी शक्ती आहे, हे आपण दिलेलं नाव आहे त्या शक्तीला. ईश्वरी शक्ती किंवा जाणीव किंवा मन ही जी दिलेली नाव आहेत, मुळात ती वस्तू आहे. आणि ती जी वस्तू आहे त्या वस्तूचा अनुभव वस्तूनेच घ्यायचा आहे. प्रत्यक्ष पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे ती जाणता येणार नाही. पण जसं जसं मन स्थिर होतं, जसं जसं मन निवांत होतं, तसं तसं ते मन स्वरूपाकडे वळतं. लक्षात घ्या. म्हणून मन निवांत होणं, स्थिर होणं हा अभ्यास आहे. म्हणून साधनेमध्ये आपण काय करतो? साधनेमध्ये हे मन जे बहिर्मुख आहे की सतत निरनिराळ्या विषयामध्ये गुंतते, त्या विषयांपासून त्या मनाला आपण मागे वळवतो. मागे वळतो म्हणजे काय? डोळे बंद केले, एखाद्या एकांतामध्ये जाऊन बसलो, म्हणजे कानावरही काही पडत नाही, डोळ्यातून पुढे पण काही दिसत नाही, आणि तिथे अत्यंत श्रद्धापूर्वक जेव्हा श्वासाकडे पाहायला लागतो किंवा पाहण्याकडे पाहायला लागतो, म्हणजे डोळे बंद करून पाहता येतं. पाहता येतं की नाही पाहता येतं? डोळे बंद केलं काय पाहता? काय पाहता? काळोख पाहतो किंवा आकाश पाहतो, दोन्ही उत्तर आहे. पण हे जे पाहतो ते नेमकं काय असतं? काही दिसत नाही ते पाहतो. खरं सांगायचं, काही दिसतं का? काही दिसत नाही. पण काही नाही दिसलं तरी काहीतरी असतं ना, त्याला स्वरूप म्हणतात. स्वरूप काय? जे सतत असतं पण दिसत नाही त्याला स्वरूप म्हणतात. कारण एक लक्षात घ्या, डोळे बंद केले, डोळे बंद केल्या समोर काय दिसतं? म्हणतो आपण काळोख दिसतो. काळोख म्हणजे काय? काही दिसत नाही ते दिसतं, म्हणजे दिसतच ना परत आपल्याला. मग ते आपण पाहतो. पण ते जेव्हा पाहतो त्यावेळेला काय होतं? काहीच रूप नसल्यामुळे नुसतं डोळे बंद करून जरी तुम्ही नुसतं बसायचं, काही नाही, सहज सुखमय वृत्ती त्याची बघायचं असेल ना, तर डोळे बंद करून नुसतं शांतपणे बसत राहा. कंटाळा येता कामा नाही, बघतच राहायचं, बघतच राहायचं, बघत. तर काय होईल? पाहण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये म्हणजे पाहणं जिथून चाललंय ना त्याच्या संवेदना निर्माण व्हायला लागतात पाहण्यामध्ये. म्हणून पाहता 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 पहाट होते, असं म्हटलंय ना, की असा एक अभंग आहे की पाहता पाहता ही पहाट झाली म्हणजे ज्ञान प्रगट होतं. काय होतं? हे पाहणं कोणाचं आहे हे तिथे अनुभवाला येतं. दिसत नाही म्हणजे अमुक एक हा पाहणारा दिसला नाही, पण त्याचा अनुभव येतो. म्हणजे हे अनुभव आला की तिथे कळतं की हेच स्वरूप आहे. कळलं ना? म्हणून शब्दाने त्याला सांगता येत नाही. स्वरूपाचं वर्णन शब्दाने करता येतं का? नाही. म्हणून म्हटलं रूपाचं वर्णन करता येतं, स्वरूपाचं शब्दाने वर्णन करता येतं. प्रत्येक जण आपापल्या अनुभवातून एक एक गोष्ट सांगतो, पण ऐकणाऱ्याला तरी सुद्धा पत्ता लागत नाही. म्हणजे तुम्ही समजा एखाद्या मुलाचं वर्णन करतात, तुम्ही पाहिलेल्या मुलाचं, आणि आम्हाला सगळ्यांना तो मुलगा कोण कसा काय माहित नाही, पण तुम्ही म्हणाल त्याचे केस लांब आहेत किंवा त्याचे डोळे निळे आहेत, नाक सरळ आहे, तुम्ही तुमच्याकडे भलतीच कल्पना करून मोकळं. आपण पाहिल्याने आपण कल्पनेतून पाहतो, तर तसं कल्पनेतून पाहून त्या स्वरूपाचं वर्णन करता येणार नाही. मग तिथे अनुभवच घ्यायचा असतो, आणि तो अनुभव ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो.
एकाने घेतलेला अनुभव दुसऱ्याला शब्दाच्या द्वारे सांगताना तर माहितीच नसेल त्याला कळणार कसं? कळलं ना? म्हणजे डोळ्याने पाहिल्यानंतर बाबा एका व्यक्तीला ही व्यक्ती अशी आहे ना, तशी ती दुसरी व्यक्ती सांगितलं तर कळतं थोडंसं. बाबा ह्या व्यक्तीला बघितलं की ह्याचा चेहरा जसा आहे की ह्याचा गोरेपण तसा, तसं त्या व्यक्तीचं आहे की आपण थोडा तरी अंदाज घेतो. पण स्वरूपाच्या बाबतीत इथे कशाशीच तुलना करता येत नाही. ते एकमेव द्वितीय आहे, त्याच्यासारखं दुसरं काही नाही. त्यामुळे ते पंचनयनेंद्रिय न जाणता आल्यामुळे त्याचं वर्णन पाहिजे तसं करता येत नाही. ते फक्त अनुभवायचं असतं. म्हणून अनुभवण्यासाठी करायची असते ती साधना. आणि साधना ही व्यक्तिगत पातळीवर असलेला प्रत्येकाचा अनुभव असतो. पण तो एकदा अनुभव आला की तिथे निवांतपणा येतो, पहिला परिणाम. तो अनुभव आला की आपण शांत होतो, मन स्थिर होतं. आणि हे स्थिर झालेलं मन त्या लेवलला एकदा पोहोचल्यानंतर त्या अनुभवातून परत आपण व्यवहार करायला लागतो, इतरांशी संबंध व्हायला लागतो. तेव्हा तो अनुभव सहज समजानेच घ्यायचा असतो. तुम्ही तेव्हा अनुभव घेतला म्हणून समोर दिसला की लगेच तसा अनुभव येईल असं नाही. पण तिथे एक लक्षात ठेवायचं की ह्या स्वरूपातून जे निर्माण झालंय तिथे विविधता आहे. एकच टाईपचं सगळं काही निर्माण झालेलं नाही. माणसं जरी एक टाईपची सगळी माणसं म्हटली तरी प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा वेगळाच असतो. अगदी जुळे भाऊ बहीण असले तरी दोघांचे स्वभाव वेगळे असतात, दिसायला जरा जरा सारखे दिसले तरी सुद्धा. म्हणून विविधता हा ह्या निर्मितीचा स्वभाव आहे. विविधता आहे म्हणून विश्वामध्ये सतत काय आहे? विविधता. माणसं विविध रूपाने आहेत, विविध गुणांनी प्रगट आहेत. आणि हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला तिथे सतत आहे ती ईश्वरी शक्तीच आहे, हा भाव आपल्याला सतत असला पाहिजे. म्हणून ह्या भावातून जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा पुन्हा 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 साधनेतून अंतर्मनामध्ये सतत तो भाव आपण जोडत असतो. त्या भावातून आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. तिथे अंतर्मनाचं सतत शुद्धीकरण होतं. म्हणजे पाहण्यातून शुद्धीकरण, साधनेतून शुद्धीकरण. एकदा कळलं की परत पाहताना कसं पाहायचं की जिथे आहे ते सहज समजाने, की सहज आपल्याला ते स्मरण असलं पाहिजे की आहे ती ईश्वरी शक्तीच आहे. स्वतःकडे पाहताना सुद्धा ह्या देहातून ही ईश्वरी शक्तीच प्रगट आहे. इथे श्रद्धा पाहिजे, दृढ भाव पाहिजे की आहे ती कोण आहे? ईश्वरी शक्ती. जे दिसतं ते काय आहे? ईश्वरी शक्ती आहे. मग पाहणं सुधारतं का? सगळेच समत्वाने, सगळे सारखे, सगळेच उपयुक्त, सगळ्यांचंच भलं झालं पाहिजे. हे सहज काय येतं तेव्हा येईल. नाही तर आपण प्रार्थना म्हणतो, पण प्रार्थना म्हणताना काय सगळे चेहरे आपल्या समोर येत नाहीत. होतं ना तसं की सगळे म्हणतो म्हणजे आपल्याला चेहरा दिसत नाही. सर्वांचं भलं होऊ दे म्हणताना एक तरी चेहरा दिसतो का? नाही दिसत. कारण चेहरा दिसत म्हणून बरं. चेहरा दिसताना एकेका चेहरा बघून म्हणून प्रार्थना म्हणतो आपण. का? तुम्हाला आवडो की ना आवडो, चेहरा बघायचा आणि ईश्वरी शक्ती पाहून प्रार्थना म्हणा की किती काय होईल? आपलं पाहणं सुधारतं. कृतज्ञतेने आपल्याला जी आपल्या जवळची माणसं आहेत की आपल्याला सगळा राग, लोभ, मोह, मद, मोह, मत्सर कुठे आहे? आपल्या जवळच्या माणसांकडे. अख्ख्या विश्वाकडे नंतर बघा. आधी आपलं जग, जवळचं जग काय? तुमच्या लग्नाच्या वेळेला तुम्ही कोणाकोणाला बोलवता तुमचं जग, मोठं जग. बारशाच्या वेळेला तुम्ही ज्यांना बोलवते छोटं जग. तुमच्या स्वतःच्या वाढदिवसा दिवशी जे बोलवाल घरातलीच माणसं, ते तसं जग. या प्रत्येक जगाशी संबंधित असताना तुमच्याकडे जे प्रेम निर्माण होतं, राग निर्माण होतो, लोभ निर्माण होतो, तिथे असतो सगळं. मग तेवढ्या जगाकडे पाहताना प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती म्हणून पाहायला काय कठीण आहे? अख्खं ब्रह्मांडाकडे आहेत, पण एवढी लांब दृष्टी जाण्याच्या अगोदर आपली जवळचं तरी बघा. मग आपल्या घरातून बाहेर पाहताना प्रत्येक ठिकाणी ईश्वरी शक्ती आहे. कुटुंबात पाहताना प्रत्येक ठिकाणी ईश्वरी शक्ती आहे. हे जेव्हा आपण पाहायला लागतो त्या पाहण्यातून आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. म्हणजे अंतर्मनाचं पॅटर्न जर बदलायचं असेल तर, की नुसतं आपण ऐकलं आणि हो म्हटलं आणि झालं तर होणार नाही. म्हणून साधनेतून ती जी ओळख होते त्या ओळखीतून व्यवहारामध्ये जेव्हा आपण प्रत्येकाशी त्याच पद्धतीने संबंधित होतो समत्वाने, तेव्हा त्या अंतर्मनाचा पॅटर्न हळूहळू बदलतो. कारण ती सवय लागते. एखादा रस्ता तुमच्या पायाखालचा रोजचा असतो, त्या अंतर्मनाला काय माहिती असतं तो रस्ता. पण तुम्ही जर गप्पा मारताना तुम्हाला दुसरीकडे जायचंय, आपल्याला दुसरीकडे जायचं म्हणता,
पण जर गप्पा मारता मारता लक्ष नसेल, तुमचे पाय कुठे गेलेले असतात? रोजच्या पायवाटेवर गेलेले असतात, रोजच्या रस्त्यावर जाता तुम्ही. हे नेहमीच आहे तुमचं. का असं? की अंतर्मनाला ते पॅटर्न माहिती आहे. जायचं डोळे बंद केले की तुम्ही त्याच रस्त्याने जाणार बरोबर. पण जर तिथे लक्ष ठेवलं तर मग लक्ष ठेवलं, अरे आपण इथे जातो, परत लक्ष ठेवून ज्या रस्त्याने जायचं त्या रस्त्याला. मग रस्त्याची त्या सवय लागली तर थोडे दिवस बरोबर वाटतं आणि परत न कळत तुम्ही चालायला म्हटलं की पहिल्याच रस्त्याने चालतं. अंतर्मनाचा हा स्वभाव आहे. म्हणून अंतर्मनामध्ये सतत ते चिंतन, सतत ते स्मरण पुन्हा पुन्हा करावं लागतं. एक घडलेलं उदाहरण सांगतो. माझे एक मित्र म्हणा का त्या ऑफिसमधले एक इंजिनियर होते. ते पूर्वी खूप दारू प्यायचे, पण त्यांचे काही बॉस होते ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दारू सोडली. म्हणजे दारू प्यायचे म्हणजे सकाळ संध्याकाळ दारू प्यायचे, नुसतं एकटा संध्याकाळी प्यायचे नाही, सकाळपासून ते सुरूच व्हायचं. त्या भल्या माणसाने दारू सोडली. अगदी 15-16 वर्ष सर्व्हिस केल्यामध्ये अजिबात दारू प्यायले नाहीत. मी बेळगावला गेलो तर बेळगावला पण ते भेटले. त्यावेळेला ते प्रवचन त्यांना आवडलं म्हणून त्यांना अनुग्रह पण घेतला बघा. आणि बऱ्याच दिवसांनी परत लग्नामध्ये दुसऱ्या, म्हणजे ते पूर्वीचे लोक लग्न असलं की बोलवतात, म्हणजे परत आमची भेट झाली. दुसऱ्या एका साहेबांच्या मुलीचं लग्न होतं, त्यांनी बोलवत, ते पण बेळगाव आले, आम्ही तिकडे एका ठिकाणी. आणि बोलता काय, मी आता दारू प्यायला लागलो. अरे मी म्हटलं, ज्या माणसाने 16-17 वर्ष दारू सोडलेले, म्हणजे त्याचं अंतर्मन गेलं की नाही, पक्का झालं की नाही, नाही प्यायची. पण तसं काही होत नाही. 16-17 वर्षानंतर तरच त्यांना दारू प्यायशी वाटते, किंवा दारूची जी आवड आहे ती काय अंतर्मनातून गेलेली नव्हती, म्हणून तिथे परत ते प्यायला लागले. काही का कारण असं ना, पण हे असं असतं. म्हणून अंतर्मनाचा पॅटर्न सुधारणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. परमार्थ हा अंतर्मनाच्या सुधारणेत आहे, हे लक्षात ठेवा. आपण वरवर सगळ्या गोष्टी करतो आणि परत आपलं अंतर्मन जर तसंच राहतं आणि त्यामुळे पुन्हा आपली वळण तिथेच होत जातं. म्हणजे अंतर्मन आपल्याला तिथेच वळवतं. म्हणून अंतर्मनच आपल्याला फसवतं खरं बघायचं. म्हणजे आपणच आपल्याला फसवतो. अंतर्मन म्हणजे कोण आहे? आपणच. लक्षात आलं की हे आपल्यालाच आपण सुधारायचंय. हा जो भाग आहे ना तो इथे येतो. म्हणून दिसे ते तू पाहे परिवळख दृष्ट्यासी वळोनी, असे ते सत्यत्वे सहज सुखमय वृत्ती त्यजुनी. दिसे भासे सारे तुझ वरती तू न दिससी, तुला तू लक्षाया सहज सुखमय सहज समजानेच असशी. सहज समज की सहजपणे आपल्या ठिकाणी हा भाव असायला पाहिजे. की सहज भाव काय? सर्वत्र ईश्वरी शक्तीच आहे, म्हणून सर्वांचं भलं व्हावं. हे मनातून येतं, आतून येतं. तिथे मुद्दाम बोलायची गरज नाही. आपली कृती, आपलं बोलणं, आपलं आचरण ह्याच्यामध्ये सहज आपल्याकडे असायला पाहिजे की समोरचा जो कोणी असेल त्याचं भलं व्हावं. हा जो भलं व्हावं आहे तिथे प्रत्येकाला समोरच्याला तुम्हाला सुधारायला जायचं नाहीये. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या भावनेतून तो वागणार. सुधारायचं ते आपल्याला सुधारायचं. आपल्या अभ्यासाचं घोषवाक्य काय? स्वतःला सुधारून तुमच्या सुधारण्यातून इतरांना सुधारण्यासाठी प्रोत्साहित करणं म्हणजे जीवन जगण्याची कला. जगाला सुधारायला जाल तर सुधारणार नाहीत, कोणी तुमचं ऐकून घेणारे नाहीत, लक्षात घ्या. पण तुमच्या ठिकाणी जो बदल आहे तो जर समोरचा माणूस पाहतो, अरे हे काय ते वेगळं दिसतं, मग ते काय करतं आपणही करूया, असा जो भाव होतो त्यात तुमचा अभ्यास बरोबर झाला. लक्षात आलं मी काय म्हणतो? म्हणून आपणच सुधारायचंय पहिलं. म्हणजे सर्वात मोठे स्वार्थी व्हा. काय? मला सुधारायचंय. ह्या सर्वात मोठ्या स्वार्थामध्ये परमार्थ आहे. कारण तुम्ही सुधारलं की जग सुधारणार आहे. तुमचं पान सुधारलं की आपोआप पाण्यातून सगळं जग सुंदर दिसायला लागेल. प्रत्येकाकडे पाहताना आपल्या मनामध्ये जे काही समज आहे किंवा गैरसमज आहे, दोन्ही गोष्टी असतात, त्या जरा बाजूला करायचं. म्हणजे पाणी प्यायला गेला ना वरती सगळं हिरवळ असते, काय त्याला म्हणतात शेवाळ. पाणी प्यायचं असेल तर काय करावं? शेवाळ बाजूलाच करावं लागतं ना. गावाकडे गेला तर, आता मुंबईत काही शेवाळ बोलता पाण्याला हात लावणार नाही. गावी गेल्यानंतर ते शेवाळ बाजूला करता, खाली शुद्ध पाणीच आहे. तसं प्रत्येक ठिकाणी मुळात ती ईश्वरी शक्तीच आहे. फक्त आपल्याला ते पाहता आलं पाहिजे. आणि त्या पाण्यात खरा परमार्थ आहे. हे ज्याला
कळलं आणि कळलं नाही तर काय होतं? कळलं नाही तर त्याचा परमार्थ पाण्यात. म्हणून तुम्ही काय पाहता त्यावर संपूर्ण परमार्थ आहे. कळलं? लक्षात आलं मी काय म्हणतो? म्हणून नुसतं आम्ही साधना केली तर तसं नाही होत. तर साधनेतून परत पाहता आलं पाहिजे. त्या साधनेतून जीवन जगता आलं पाहिजे. त्या साधनेतून सर्वांशी संबंध जोडता आला पाहिजे आणि त्याच्यातून सहज आनंदाने, सहज सुखमय, सहज आपली वृत्ती सुखमय असेल की सहजपणे तुम्ही जिथे पाहाल त्या सहज आनंदाने पाहता येईल. आणि हे असं आनंदाने पाहण्याचं शिकण्यासाठी अभंग पुन्हा पुन्हा गुणगुणायचा की आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की मला हे असं पाहायचंय. आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी आहे ती ईश्वरी शक्तीच आहे, हा बेस आहे. म्हणून परमार्थाचा हा बेस असतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते पाहता आलं पाहिजे. त्यावेळेला मग कसं पाहायचं त्याच्यामुळे पुढचे प्रश्न पहिले येतील. मग पुढचे प्रश्न करा, आधी पाहायला शिका. मग असं पाहिलं तर आहाने असं केलं मी काय करू असं बरं प्रश्न येतात. पण आधी ते पहा तरी मग कसं वागायचं ते बघता येईल ना. सद्गुरुनाथ महाराज.